नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन सँडीला घेऊन एका कॅफेमध्ये आलेले असतात. सँडी सायली आणि अर्जुनला म्हणतो की एक वकील माझ्या समोर बसले आहेत आणि अचानक एखाद्या वकिलांसोबत बोलणं मला खरंच खूप भीती वाटत आहे. तर सायली म्हणू लागते घाबरण्याची काहीच गरज नाही. अर्जुन म्हणतो आम्हाला फक्त प्रिया मधुकर हिच्याबद्दल माहिती हवी आहे. तर सँडी म्हणतो प्रिया मधुकर, कमाल आहे. 2 वर्षानंतर आज प्रिया मला समोर दिसली. आत्ताच माझी आणि तिची भेट झाली. तर अर्जुन आता सँडीला म्हणतो की प्रिया तुझी गर्लफ्रेंड होती ना. आता मात्र सँडी शांतच होतो. तर सायली सँडीला म्हणते प्रिया ज्या आश्रमात लहानाची मोठी झाली तिथेच मी सुद्धा झाले. त्यामुळे तू आणि प्रिया बरेचदा तुम्हा दोघांना मी एकत्र पाहिलं आहे. त्यामुळे मला माहीत आहे की प्रिया तुझी गर्लफ्रेंड होती. तर आता हे ऐकताच सँडी म्हणू लागतो की हो, परंतु प्रिया कोणाच्या आयुष्यात प्रेम घेऊन येईल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे तिने कधी कोणावर प्रेम केलं असेल असं मला तरी नाही वाटत. कारण मला वाटायचं आम्ही दोघंही रिलेशनशिपमध्ये आहोत, परंतु तसं काहीच नव्हतं. प्रिया फक्त पैसे उकळण्यासाठी माझ्यासोबत होती. म्हणजे मी प्रियासाठी वाटेल ते करायला तयार होतो, कारण माझं तिच्यावर अगदी मनापासून प्रेम होतं. परंतु त्याच प्रेमाचा तिने फक्त गैरफायदा घेतला, कारण तिला प्रेमाची नाही तर पैशाची गरज होती. मी तिच्यासाठी वाटेल ती मदत करत होतो, वाटेल तेव्हा तिला हवे तेवढे पैसे देत होतो. आता सँडीला ते सर्व क्षण आठवतात. सँडी सायली अर्जुनला घडलेला सर्व प्रकार सांगतो. तर आता अर्जुन म्हणू लागतो आम्हाला त्याच प्रिया मधुकरबद्दल माहिती हवी आहे. खरं तर आमच्यापेक्षा जास्त तू प्रियाला ओळखतोस, त्यामुळे तुझ्याकडून आम्हाला भरपूर माहिती मिळेल. आम्हाला बरंच तिच्याबद्दल माहीत आहे, परंतु तू तिच्याशी क्लोज असल्यामुळे कदाचित तुला त्यापेक्षा अजून काहीतरी माहीत असेल. तर आता सँडी सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणतो की तुम्ही नक्की तिचे कोण आहात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अश्विन प्रियाला म्हणतो अगं तू अस्मिताईचं बाळ पाहिलंयस का, किती गोड आहे ना. प्रिया म्हणते हो खरंच खूप गोड आहे. अश्विन म्हणतो बाळाच्या गालाला हात लावलं ना की असं वाटतं की मी कापसालाच हात लावला आहे, इतकं गोड आहे. तर प्रिया म्हणते हो तुला सांगू का अश्विन, मला लहान मुलं भरपूर आवडतात. अश्विन म्हणतो हो खरंच. प्रिया म्हणते हो अश्विन, मला लहान बाळं खरंच आवडतात. आणि अश्विन हे तर आपल्या घरचं बाळ आहे. आता मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवणार, खूप खेळणार आणि त्याला छान छान गोष्टीही शिकवणार. आता प्रियाचं हे सगळं नाटक अश्विनला खरं वाटतं. अश्विन म्हणतो हो मामी तू सगळं काही कर. बरं तू अस्मिताला भेटली आहेस ना, म्हणजे अस्मिताईची तुझी भेट झाली ना. तर प्रिया म्हणते की हो मी अस्मिताला भेटले, पण मला असं वाटते की तिला थोड्या आरामाची गरज आहे. त्यामुळे मी काही जास्त गप्पा मारत बसले नाही आणि तसंही 1-2 दिवसात येईलच ती घरी. अश्विनचा आनंद काही गगनात मावत नसतो. अश्विन प्रियाला म्हणतो आता अस्मिताई बाळाला घेऊन घरी येणार म्हटल्यावर काय करू आणि काय नको असं झालं आहे. कितीतरी वर्षानंतर सुभेदारांच्या घरी असं छोटं पाहुणा छोटं बाळ येणार आहे. तर प्रिया अश्विनला म्हणते अश्विन अरे तुझ्या भावना मला कळतायत, परंतु एक गोष्ट विसरू नकोस की ते सुभेदारांचं नाही तर दीक्षितांचं बाळ आहे. तर अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी प्लीज नको त्या माणसांच्या आठवणी काढू नकोस. तर प्रिया म्हणते सॉरी अश्विन, तुला त्रास होईल असं मी नाही वागणार, त्यांच्या आठवणी सुद्धा नाही काढणार. तर अश्विन म्हणतो बरं तन्वी तू आता घरी जा, आपण घरीच भेटू. तर प्रिया म्हणते हो मी घरीच जाते, परंतु बरं अश्विन मला थोडे पैसे हवे होते, जास्त नाही 20,000. तर आता हे ऐकून अश्विनला धक्काच बसतो. अश्विन म्हणतो परत. आता मात्र अश्विन प्रियाकडे पाहतच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सँडीला म्हणते गेली 2 वर्ष प्रियाचं लग्न झाल्यापासून आमच्या घरात हेच सगळं सुरू आहे. आता हे ऐकल्यानंतर सँडीलाही धक्का बसतो. सँडी म्हणतो बाप रे इतकं सगळं चालू आहे. मला तर वाटलं होतं की आमची मैत्री तुटल्यानंतर ती खरंच बदलली असेल, परंतु नाही. प्रिया तर खूपच हॉरेबल मुलगी आहे आणि ती अशी असेल असं कधी मला वाटलंही नव्हतं आणि म्हणूनच मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. पण आता तर डॉक्टर अश्विन सारख्या चांगल्या माणसाला ती फसवतेय. तर अर्जुन सँडीला म्हणतो म्हणूनच त्या प्रियाबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मला. तर सँडी आता प्रियाची ओळख देत अर्जुनला म्हणतो प्रिया ही पहिल्यापासून तशीच आहे. पैशासाठी कित्येक जणांना तिने फसवलं असेल, कित्येक जणांना तिने गोड बोलून त्यांच्याकडून पैसे उकळले असतील. एकाची बाईक तर दुसऱ्याच बरोबर तिसऱ्याच ठिकाणी कुठेतरी फिरून यायची आणि त्यात जर कोणी एखादा श्रीमंत मुलगा भेटला तर त्याच्या मागे मागे फिरायचं आणि मग काय जमेल तेवढा पैसा त्याच्याकडून घ्यायचा. हे तर तिचं ठरलेलंच होतं. आता हे सगळं सत्य ज्यावेळी अर्जुनला कळतं त्यावेळी अर्जुनला अश्विनची काळजी वाटत असते. अर्जुन म्हणू लागतो अश्विन अशा मुलीच्या प्रेमात पडला याचं खरंच खूप वाईट वाटतंय. तर सँडी म्हणतो की एखाद्या श्रीमंत मुलाला प्रेमात कसं पडायचं हे प्रियाला चांगलंच माहीत आहे.
आणि त्यात जर तिने जाळं टाकलं तर त्यातून कोणीच बाहेर येऊ शकत नाही. आता सायली अर्जुन विचार करतात तर सायली अर्जुनला म्हणते, अहो आपण प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणणारच होतो, मग आता अश्विन भाऊजींसमोर प्रियाचं हे रूप आणायला काहीच हरकत नाहीये. तर अर्जुन सायलीला विचारतो, नक्की तुझ्या मनात काय चालू आहे? सायली म्हणते, सांगते. असं म्हणत आता सायली सँडीला म्हणते, पण सँडी या सगळ्यामध्ये आम्हाला तुझी मदत लागेल. सायली आता सँडीला म्हणते, सांगते. असं म्हणत सायली अर्जुन आणि सँडी दोघांनाही तिच्या डोक्यात चालू असणारा प्लॅन सांगू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी अगं 2-3 दिवसापूर्वीच मी तुला 20,000 रुपये ट्रान्सफर केले होते, त्याचं काय केलंयस तू? तर प्रिया म्हणते, अरे अश्विन असं काय करतोयस? तुला आठवत नाहीये का आपण त्या मंदिराबाहेरच्या लोकांना मदत केली होती? अश्विन म्हणतो, हो मला आठवतंय, आणि त्यांना पण 20,000 रुपये नाही दिलेत. अगं मी स्वतःहून पाहिलेत, त्या पाकिटामध्ये तू जास्तीत जास्त 3 ते 4,000 रुपये टाकले होतेस. मग बाकीचे पैसे कुठे आहेत? काय केलंयस तू? शॉपिंग केली आहेस का? अगं कुठे काय कशासाठी वापरलेस सांगशील की नाही? तर प्रिया म्हणते, अश्विन अरे मी शॉपिंग केली. हो शॉपिंग केली, पण अस्मिताच्या बाळासाठी. मग त्याचा हिशोब ठेवायचा आहे का? अश्विन म्हणतो, नाही, पण आपण पैसे कशासाठी आणि कुठे वापरतो याचा तर हिशोब असायलाच हवा ना. तर प्रिया म्हणते, पण अश्विन आता मला फक्त 20,000 रुपये दे ना. अश्विन म्हणतो, अगं 20,000 रुपये आहेत ते 20 रुपये असल्यासारखं काय मागतेस तू? आणि हो, कुठे पैसे खर्च होतात ना त्याचा हिशोब आपल्याला असायलाच हवा. बरं मी तुला म्हटलं आहे की मी तुला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेन, मी काहीच कमी पडू देणार नाही, पण याचा अर्थ असा होत नाही तन्वी की आपण आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचा हिशोब ठेवणारच नाही आहोत. तन्वी अगं आपल्या पैशांचा हिशोब आपल्याकडे असायलाच हवा, तुला कळतंय का? तर प्रिया म्हणते, हो असायलाच हवा, यापुढे ना मी सगळा हिशोब लिहून ठेवेन. अश्विन म्हणतो, गुड. प्रिया म्हणते, पण अश्विन पैसे? अश्विन म्हणतो, बरं पुढच्या 2-3 दिवसात मी तुला पैसे ट्रान्सफर करेनच. तर प्रिया म्हणते, 2-3 दिवसात? अश्विन म्हणतो, मग अगं लगेच एवढे पैसे मी कसे ट्रान्सफर करणार? आत्ताच तर तुला मी 20,000 दिले होते ना, मग थोडे दिवस तरी जाऊ देत, मग त्यानंतर मी तुला पैसे देईनच. पण आता प्रिया मनाशीच म्हणते, आता याच्या इतक्या प्रश्नांची उत्तरं, आणि हा म्हणतोय की हिशोब लिहून ठेव. मी जर हिशोब लिहून ठेवला ना अश्विन तर तुला चक्कर येईल, वेळ लागेल माझा हिशोब पाहून. आता प्रियाकडे दुसरा काही पर्याय नसतो. प्रिया म्हणू लागते, आता अश्विन तर मला पैसे देणार नाही आणि याला हिशोबही हवा आहे, मग मी काय करू? कोणाकडून पैसे घेऊ? प्रिया आता या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, तू निघतेस ना घरी? प्रिया म्हणते, हो निघतच आहे. असं म्हणताच आता प्रिया घरी जायला निघते. तर दुसरीकडे सायली अर्जुन आता विचार करत असतात की पुढे काय करावं. आता अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि म्हणू लागतो, जर साक्षी शिकरेबद्दल काही कळालं तर नक्कीच इन्फॉर्म करा. तर आता सायली म्हणू लागते, ही साक्षी शिकरे सापडायला पाहिजे. अर्जुन म्हणतो की हो सापडणार, आणि तो सचिनही सापडणार. सायली म्हणते, परंतु या सगळ्यात प्रियाच्या कारस्थानांकडे दुर्लक्ष व्हायला नको, कारण हे सगळं काही प्रिया मुद्दामून करते आपला दुर्लक्ष होण्यासाठी. जर आपण थोडा दुर्लक्ष केला की ती लगेच मान वर काढणारच. अर्जुन म्हणतो, नाही तसं होणार नाही, 1 मिनिट. असं म्हणत आता अर्जुन सायलीच्या हातामध्ये फाईल देतो आणि त्या फाईलचं नाव असतं मिशन भांडाफोड. सायली विचारते, ही कशाची फाईल आहे? अर्जुन म्हणतो, प्रियाच्या सगळ्या आत्तापर्यंत शोधलेल्या पुराव्यांची फाईल आहे. सायली म्हणते, त्याची तुम्ही फाईल बनवली आहे? अहो पण ही फाईल कोणाच्या हाती लागली तर? अर्जुन म्हणतो, पण या सगळ्याचा बॅकअप माझ्याकडे आहे, त्यामुळे हे पुरावे कोणीही बदलू शकत नाही. सायली म्हणते, तरीसुद्धा ही फाईल ऑफिसमध्येच राहू देत. अर्जुन म्हणतो, ओके मिलॉर्ड, परंतु आपण एकदा फाईल बघून तरी घेऊयात का? आता सायली आणि अर्जुन सगळे पुरावे पुन्हा एकदा पडताळून पाहत असतात. तर सायली अर्जुनला म्हणते, जर आपण या प्रियाच्या बहिणींना भेटलो तर, म्हणजे सदा महिन्याच्या इतर मुलींना, ही रीना मीना टीना आहेत त्यांना? तर अर्जुन म्हणतो, नाही, त्यांना भेटून काही उपयोग होईल, त्याचा काही फायदा होईल असं मला तरी वाटत नाही. सायली म्हणते, मग? तर अर्जुन म्हणतो, आपण सदा मैनाच्या शेजाऱ्यांना भेटूया, म्हणजे सदा मैना जिथे राहतात तिथे आजूबाजूला जेवढी लोक राहतात त्यांची भेट घेतली तर नक्कीच या प्रियाबद्दल आपल्याला काहीतरी कळू शकतं. सायली म्हणते, म्हणजे ती बबली जर एवढी मस्तीखोर असेल, आपल्याला कळाली तितकी जर मस्तीखोर असेल तर नक्कीच ती सगळ्यांच्याच लक्षात असेल. मग आता आपण आत्ताच जाऊयात का तिकडे? तर अर्जुन म्हणतो, हो चालेल, काहीच हरकत नाही. असं म्हणत आता सायली अर्जुन प्रियाच्या पुढील कारस्थानांचा आणि पुढील लपवाछपवीचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षीच्या नकळतच आता सचिन एका छोट्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकत फोन करतो आणि म्हणू लागतो की हो, माझं पुढचं इन्स्टॉलमेंट मी करणारच आहे, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. अहो प्लीज माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला कॉल बॅक करतोच. असं म्हणत आता सचिन फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळी त्या ठिकाणी साक्षी आलेली असते. आता सचिन फोनवर बोलत आहे हे पाहून साक्षीला धक्काच बसतो आणि त्यातच तिच्या हातात असणारी
प्लेट खाली पडते आणि त्या आवाजाने सचिन मागे येऊन पाहतो तर मागे साक्षी उभी असते. आता मात्र सचिनही घाबरून जातो. तर दुसरीकडे सायली अर्जुन सदा आणि मैनाच्या घरी आलेले असतात. सायली अर्जुन मास्क लावूनच तिथे आलेले असतात. तर आता सायली अर्जुन पाहतात तर सदा मैनाचं घर बंद असतं. अर्जुन म्हणू लागतो हे घर तर बंद आहे, म्हणजे आपल्याला संधी आहे आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्याची. तर त्याचवेळी तिथे एक दादा येतात. अर्जुन म्हणतो दादा आम्हाला सांगाल का हे सदा मैना कुठे गेले आहेत. तर ते दादा म्हणू लागतात माहीत नाही नक्की कुठे गेले आहेत. तर अर्जुन म्हणतो तुम्ही त्यांना ओळखता का. तर ते म्हणतात की हो आमची आणि त्यांची चांगलीच ओळख आहे, पण ते कुठे गेलेत काहीच माहीत नाही आणि त्यात त्यांचं दुकानही बंद आहे. तर अर्जुन म्हणतो मग ते कधी येणार हे तुम्हाला माहीत आहे का. तर ते दादा म्हणतात नाही ते कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ते लवकर येणार नाही एवढं मात्र नक्की. कारण सदा महिन्यात जेव्हा लवकर यायचे असतात लगेच मागे यायचे असतात त्यावेळी ते त्यांची चावी आमच्याकडे देऊन जातात, परंतु यावेळी त्यांनी आमच्याकडे चावी दिली नाही. आणि तसंही त्या सदा महिन्याचं काही खरं नाही हो, कधी कधी कुठे गायब जातात हे कोणाला माहीतही नसतं. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. असं म्हणताच ते दादा तिथून निघून जातात. आता सायली अर्जुन विचार करतात की सदा मैना नक्की कुठे गेले असतील. तर सायली अर्जुनला म्हणते सदा मैनाकडे पैसे नसताना ते असं दुकान बंद कसं काय ठेवू शकतात. आणि ते दादा काय म्हणालेत की नेहमीसारखी चावी सुद्धा ठेवली नाहीये, त्यामुळे मला हे साधं आणि सरळ वाटत नाहीये. आता सायलीच्या लक्षात येतं की यामध्ये नक्कीच काहीतरी मोठा डाव आहे. आता खात्रीशीर सायली अर्जुनला म्हणते की सदा मैनाच्या अचानक निघून जाण्याला प्रियाचाच हात आहे. यामागे प्रियाच काहीतरी कारणीभूत आहे, प्रियानेच काहीतरी केलं असावं याची मला पूर्ण खात्री आहे. अर्जुन म्हणतो मलाही तसंच वाटतंय. आता अर्जुन सायलीला म्हणतो 1 मिनिट. असं म्हणत अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि म्हणू लागतो चैतन्य ऐक, सदा मैना त्यांच्या घरी नाही आहेत, ते कुठेतरी गायब आहेत आणि लवकर येतील असंही वाटत नाही आहे. त्यामुळे तू एक काम करशील का, आपल्या ऑफिसमधील एका पिऊनला इथे पाठवून दे, सदा मैनाच्या घरावर लक्ष ठेवायला सांग आणि जर सदा मैना आल्यात तर मला लगेच इन्फॉर्म करायला सांग आणि थोड्या वेळाने मला अपडेट द्यायला सांग. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. सायली म्हणू लागते आपल्याला या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल आणि जपून पाऊल उचलावं लागेल, कारण प्रियाला आपण तिच्यावर लक्ष ठेवून आहोत, आपण तिच्या विरोधात पुरावे शोधतोय हे जर कळालं तर आपल्या हाती लागलेले सर्व पुरावे ती नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, अगदी सदा मैनाला सुद्धा. आता सायली अर्जुनला माहीत असतं की प्रिया कुठल्या थराला पोहोचू शकते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी सचिनवर चिडते आणि म्हणू लागते सचिन तुझ्याकडे दुसरा फोन, म्हणजे तू मला परत फसवलंयस. या अगोदर तुझं लग्न झालंय, अस्मिता तुझी बायको आहे आणि ती प्रेग्नेंट आहे हे सत्य तू माझ्यापासून लपवलं होतं आणि तुझ्याकडे आता दुसरा फोन आहे, त्या फोनवरून तू तुझ्या बायकोशी बोलतोयस, तिला फोन करतोयस. असं म्हणत साक्षी खूप पॅनिक झालेली असते. सचिन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु साक्षी मात्र खूप चिडलेली असते. साक्षी हातात असणाऱ्या सगळ्या वस्तू फेकू लागते. सचिन म्हणतो रिलॅक्स साक्षी. साक्षी म्हणते का रिलॅक्स हो, अरे तुझ्या अशा एक गोष्टी मला कळतायत, तू मला फसवतोयस, तुझं अजूनही त्या अस्मितावर प्रेम आहे, तुला अजूनही त्या अस्मिताकडे जायचंय हो ना. साक्षी असं बोलताच सचिन म्हणू लागतो नाही साक्षी, अगं कुठल्या थराला पोचतेस तू आणि काय हे कुठला डिसिजन घेतेस. अगं मला अस्मिता अजिबात आवडत नाही, तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर प्रेम आहे हे मला चांगलंच माहीत आहे. अगं पण साक्षी मी खरंच अस्मिताला माझ्या बायकोला फोन केला नव्हता, तर मी कॅनडामध्ये असताना माझी सगळी अकाउंट फ्रीज झाली, त्यावेळी मी एका व्यक्तीकडून लोन घेतलं होतं आणि त्यांचेच मला फोन येत आहेत आणि मी जर त्यांना कॉलबॅक नाही केला तर ते कुठल्या थराला पोहोचू शकतात हे तुला माहीत नाही आहे, ती खूप डेंजरस माणसं आहेत. तर साक्षी म्हणते खरं बोलतोयस ना तू, म्हणजे तुझ्या या अशा गोष्टी मला अचानक हळूहळू कळतायत, तू मला अगोदर का नाही सांगितलंस. तर आता साक्षी पॅनिक झालेली असते. साक्षीला भीती वाटत असते की सचिन आपली फसवणूक तर करणार नाही ना. तर सचिन म्हणतो साक्षी मी तुला सांगितलं नाही कारण तू माझ्या बाबतीत जास्त पॉझिटिव्ह आहेस, तुला जर समजलं की मला कोणी त्रास देतंय तर त्या माणसांना तू सोडणार नाहीस आणि या सगळ्यामध्ये तू डिस्टर्ब होशील. मला तुला त्रास द्यायचा नाही आहे साक्षी आणि म्हणूनच हे सत्य मी तुला सांगितलं नाही. तर साक्षी सचिनला विचारते सचिन तू खरं बोलतोयस ना. सचिन म्हणतो हो साक्षी माझ्यावर विश्वास ठेव, हे बघ या मोबाईलमध्ये फक्त काहीच माणसांचे नंबर आहेत, यात माझ्या बायकोचा सुद्धा नंबर नाही आहे, हवं तर तू बघ ना. आता साक्षी सचिनच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. सचिन आता नाटक करत असतो. साक्षी म्हणते फेडून टाक मग ते लोन, सगळे पैसे फेडून टाक. आता साक्षीचं हे बोलणं ऐकून सचिन खुश होतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन हॉस्पिटलमध्ये अस्मिताच्या बाळासोबत वेळ घालवत असतात, बाळासोबत खेळत असतात. सायली आता अर्जुनला विचारते, अहो तुम्ही घेताय ना बाळाला? अर्जुन म्हणतो नाही नाही, मला नाही जमणार लहान मुलांना घ्यायला. तर अस्मिता म्हणते, अरे असं काय करतोयस, स्वतः बाप झाल्यावर काय करणार? तर अर्जुन म्हणतो, मला लहान मुलांना घ्यायची भीती वाटते. सायली म्हणते, काही घाबरायची गरज नाही, घ्या बरं. असं म्हणत सायली आता बाळाला अर्जुनकडे देते. आता अर्जुन खूप खुश असतो आणि अर्जुन त्याला खेळवतही असतो. तर त्यानंतर आता प्रतिमा आत्या हॉस्पिटलमध्ये अस्मिताला भेटायला येतात आणि येताना बाळासाठी सोन्याची वस्तूही घेऊन येतात. अस्मिता, प्रतिमा आत्या, सायली, अर्जुन सर्वच जण खूप खुश असतात. सर्वांचा बाळासोबत वेळ कसा निघून जातो हे कोणालाच कळत नसतं. सायली तर आपला संपूर्ण वेळ बाळासाठीच देत असते. आता बाळाला शांत झोपून ती त्याला पाळण्यात ठेवते. तर त्याचवेळी अर्जुनला आता त्यांच्या ऑफिसमधील माणसाचा फोन आलेला असतो. तो म्हणू लागतो, अर्जुन सर, मी सदा महिन्याच्या म्हणजे लोखंडेंच्या घरासमोरच आहे, परंतु अजूनपर्यंत ते घरी आलेच नाही आहेत. आता एक बाई कपडे शिवण्यासाठी तिथे आली होती, परंतु तिलासुद्धा माहीत नाही आहे की लोखंडे घरी कधी येणार आहेत. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सचिन नाटक करत साक्षीला म्हणू लागतो, नाही साक्षी, मला तुझे पैसे नको आहेत. साक्षी म्हणते, किती हवेत? फक्त मला सांग की तू किती लोन घेतलंयस? तर सचिन म्हणतो की 10 लाख. परंतु साक्षी, खरंच मला तुझे पैसे नको आहेत, पण मी अस्मिताचे पैसे वापरणार, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे मला तुझे पैसे वापरायचे नाही आहेत साक्षी. आता सचिनची नाटकं चालू असतात. सचिन पुढे साक्षीला म्हणतो, मी अस्मिताचं क्रेडिट कार्ड वापरत होतो, कारण तिचे पैसे वापरूनच मी हळूहळू लोन फेडणार होतो. ऐक साक्षी, माझं अस्मितावर खरंच प्रेम नाही आहे. खरं तर तिच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याच भावना नाही आहेत, प्रेमाची भावना तर नाहीच नाही. आता साक्षी सचिनच्या प्रेमात एवढी आकांत बुडालेली असते की ती सचिनच्या या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि रडतच सचिनला म्हणते, ऐक ना सचिन, यापुढे तू पैशासाठी सुद्धा अस्मिताकडे जाणार नाहीयेस. अस्मितासमोर तू पैशासाठी सुद्धा हात पसरणार नाहीयेस. आणि सचिन, तू आता मला प्रॉमिस कर की तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीयेस आणि मला सोडून तू कुठेही जाणार नाहीयेस. आता सचिन नाटक करत प्रॉमिस करत म्हणतो, प्रॉमिस, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. खरं तर मला तुला सोडून कुठे जायचं सुद्धा नाहीये. आय लव्ह यू साक्षी. तर आता साक्षीसुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देत सचिनला म्हणते, आय लव्ह यू टू. तर त्यानंतर आता दोघंही एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करतात. आता साक्षी तर खरं प्रेम करत असते, परंतु सचिन मात्र पैशासाठी फक्त प्रेमाचं नाटक करत असतो. पण साक्षी मात्र त्याच्यावर विश्वास ठेवते. तर आता साक्षी सचिनला म्हणते, बघितलंस किती फालतू कारणासाठी अख्खं सँडविच वाया गेलं. पण काही हरकत नाही, मी दुसरं सँडविच बनवते, तुला भूक लागली असेल ना, आलेच. असं म्हणत साक्षी आता पडलेलं सँडविच उचलते आणि त्यानंतर दुसरं सँडविच बनवण्यासाठी तिथून निघून जाते. आता मात्र सचिन हसतच आपण साक्षीला कसं फसवलं हा आनंद व्यक्त करत असतो. सचिन म्हणू लागतो, काय साक्षी, स्वतःला स्मार्ट समजतेस ना, पण मी तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे. माझ्या हातात असणारा फोन आणि यामधलं सिम सगळं काही खोटं होतं. मला फक्त तुझ्याकडून पैसे उकळायचे होते आणि 10 लाख. असं म्हणत सचिन खूप खुश होतो. आता एवढी मोठी अमाऊंट आपल्या हाती लागणार याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो आणि त्याचा आनंदही काही गगनात मावत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता हॉस्पिटलमध्ये कल्पनाताई आणि प्रतापराव आलेले असतात आणि ते बाळाला खेळवत असतात. परंतु अस्मिता मात्र सतत सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिता सचिनला फोन करून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, परंतु सचिनचा काही फोन लागत नसतो. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सायली अर्जुन येतात. सायली अर्जुन ते पाहतात. अस्मिताच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येते. त्यांनाही खूप वाईट वाटतं. कल्पनाताई, प्रतापराव या सगळ्यांनाच अस्मिताची काळजी वाटत असते. आता अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अर्जुन बाळाला घेतो आणि त्यानंतर सर्वजण बाळासोबत वेळ घालवतात. बाळासोबत अस्मितासोबत फोटो काढत असतात आणि छोट्या छोट्या या गोष्टींमधून अस्मिताला हसवण्याचा, तिचं मन खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन पैशांची वाट पाहत असतो आणि शेवटी सचिनच्या हाती त्याला हवे तेवढे पैसे लागलेले असतात. कारण साक्षी सचिनवर विश्वास ठेवत त्याला 10 लाख रुपये अमाऊंट काही न विचारता त्याच्या हाती ठेवते आणि आता एवढे पैसे पाहून सचिन खुश होतो. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अस्मिताला घरी घेऊन जायची तयारी सुरू असते. त्यावेळी डॉक्टर तिथे येतात आणि म्हणू लागतात, मिस दीक्षित,
तुम्ही तुमच्या बाळाला आज घरी घेऊन जाऊ शकता, आज तुमचं डिस्चार्ज होणार आहे. अस्मिता खुश होते. तर अश्विन म्हणू लागतो, चालेल 4 दिवसानंतर मी अस्मिताईला फॉलोअपसाठी घेऊन येईल आणि त्यानंतर आपण महिन्याचा फॉलोअप ठेवू. डॉक्टर म्हणतात हो काहीच हरकत नाही. आता सर्वच जण सर्व सामान भरून घरी जाण्यासाठी निघणार असतात. आता अर्जुन येते, बाळाला खेळवत असतो आणि त्याचवेळी अर्जुनला मेसेज येतो की लोखंडे अजूनही त्यांच्या आजही घरी आले नाहीत. तर त्यावेळी अर्जुन प्रियाकडे पाहतो. अर्जुनच्या लक्षात येतं की हा प्रियाचाच डाव असू शकतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिताच्या बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू असते. कल्पनाताई फोनवर बोलत म्हणतात, अगं अस्मिताच्या बाळाला आणि अस्मिताला मॉलिश करण्यासाठी मला अनुभवी बाई हवी आहे. अगं मी शोधून ठेवली होती. मला खरं तर आयत्या वेळी धावपळ नकोच होती, परंतु तिला अचानक गावी जावं लागलं. अगं बघ ना कुठे असेल तर, असं म्हणत कल्पनाताई त्यांच्या मैत्रिणीसोबत बोलत फोन ठेवतात. तर इकडे कल्पनाताई म्हणू लागतात, अगं तुमची तयारी झाली की नाही? अस्मिताचं बाळ अस्मिता घेऊन कुठल्याही क्षणी घरापर्यंत पोहोचेल आणि तुमचं डेकोरेशन चालूच असेल. तर आता विमलताई म्हणतात, नाही नाही वहिनी होतच आलं, असं म्हणत खूप छान डेकोरेशन केलेलं असतं. आता सायली पाळणा सजवत असते. कल्पनाताई म्हणतात, खरंच खूप छान पाळणा सजवलायस. सायली म्हणते, आई तर मला असं झालंय की कधी एकदा अस्मिताताई आणि त्यांचं बाळ खरी येतं आणि ते आपलं छोटंसं गोंडस बाळ या पाळण्यात झोपतंय. तर कल्पनाताई म्हणतात, मला तर असं झालंय की हा पाळणा कधी एकदा तुझ्या बाळासाठी वापरला जातोय. आता सायली लाजू लागते आणि म्हणते, काय आई? तर कल्पनाताई म्हणतात, हो सायली, आम्हाला तर तुझ्या सुद्धा बाळाच्या स्वागताची तयारी करू देत. आता सर्वजण अस्मिताच्या बाळाची आणि अस्मिताच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. आणि आता अर्जुन, प्रतापराव, प्रिया, अश्विन सर्वजण अस्मिताला घरी घेऊन येतात. आता कल्पनाताई औक्षण करतात. सायलीही अस्मिताचं औक्षण करते आणि त्यानंतर अस्मिताचा स्वागत करतात. अस्मिता आणि बाळ सुभेदारांच्या घरी अगदी सुखरूप आलेले असतात. तर आता अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिताई तू बाळाला सायलीकडे दे आणि तू बस ना. तर आता अस्मिता म्हणू लागते, अर्जुन अरे तू सुद्धा घेऊ शकतोस ना बाळाला. अर्जुन म्हणतो, नाही नाही मला लहान बाळांची भीती वाटते, मी इथेच बरा आहे. आता सर्वजण हसू लागतात. तर आता सायली बाळाला खूप छान पद्धतीने सांभाळत असते. तर आता प्रिया म्हणते, मी आलेच हा. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी अगं कुठे जातेस? एक काम कर ना, सगळ्यांसाठी कॉफी बनवशील का? आणि हो सायलीसाठी चहा आणि अस्मितासाठी दूध गरम कर. तर प्रिया म्हणते, मी आलेच ना, फ्रेश होऊन येते, 5 मिनिटांनी केलं तर चालेल का? तर प्रतापराव म्हणतात, तन्वी अगोदर कल्पनाने जी कामं सांगितली ती कर आणि त्यानंतर तुला जिथे जायचंय तिथे जा. प्रिया म्हणते, हो करते. असं म्हणत शेवटी प्रियाला किचनमध्ये काम करायला जावं लागतं. तर इकडे सायली बाळाला खेळवत असते आणि म्हणू लागते, बघा मामीला पाहून कसा किती गोड असतोय ना आपला बाळ. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही मामाकडे पाहून. तर आता अश्विन म्हणू लागतो, 1 मिनिट काय चाललंय हे? याला काय अर्थ आहे? बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आईला जास्त मदत मी केली आहे, मी सपोर्ट केला आहे, त्यामुळे तुझा फेवरेट मामा मीच असणार. सायली म्हणते, सगळेच फेवरेट आहेत, सगळे मामा फेवरेट आहेत, मामी फेवरेट आहेत, आजी आजोबा तर त्यापेक्षाही, आणि पणजी आजी ती तर अजून आपल्याला भेटलीच नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, हो ना, एकदा का बाळा तुझी पणजी आजी आली ना की तुला मांडीवरून खाली ठेवणारच नाही, तिला तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असंच होईल. असं म्हणत सायली अर्जुन बाळाची खूप छान पद्धतीने काळजी घेत असतात आणि त्याला खेळवतही असतात. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, बघितलंस का अर्जुन लहान बाळांना घ्यायला घाबरतोय, परंतु सायलीच्या मदतीने सायलीच्या साथीने किती छान सांभाळतोय ना त्याला. तर कल्पनाताई म्हणू लागतात, खरं सांगू का, आता या दोघांनी सुद्धा मनावर घ्यायला हवं, म्हणजे आपल्याला लवकरच 2-2 नातवंडांचे लाड करता येतील आणि दोन्ही नातवंडांना खेळवता येईल. असं म्हणत कल्पनाताई आणि प्रतापराव खूप खुश असतात. आता सायली विमलताईंची ओळख करून देत बाळाला म्हणते, बाळा ही आपली विमल आजी आहे. आता सर्वच जण विमलताईंवर हसत म्हणतात, विमल आजी. तर त्यानंतर विमलताई बाळाचं कौतुक करत म्हणतात, किती गोड बाळ आहे ना. अस्मिताताई अगदी तुमच्यासारखं आहे, मातृमुखी सदा सुखी. असं म्हणत सर्वच जण बाळासोबत वेळ घालवत असतात, खूप खुश असतात. सुभेदारांच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. परंतु अस्मिता मात्र अस्वस्थ असते, कारण तिला सचिनची कमतरता भासत असते. अस्मिता मनाशीच म्हणते, जी गोष्ट सायली अर्जुन करतायत ती गोष्ट खरं तर बाळाच्या वडिलांनी सचिनने करायला हवी होती. या घरच्या माणसांची, या घरच्या सगळ्या नात्यांची आणि बाळाची सगळ्यांसोबत ओळख करून देण्याची जबाबदारी सचिनची होती. परंतु इथे सचिन मात्र नाहीच आहे. आता मात्र अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. एवढ्या आनंदाच्या क्षणी आपल्यासोबत आपला नवरा नाही आहे, बाळाचे वडील त्याच्यासोबत नाहीत, याचं तिला खूप वाईट वाटत असतं आणि त्रासही होत असतो.
तर दुसरीकडे प्रियाला मात्र किचनमध्ये राबावं लागतं. प्रिया पाहते आणि म्हणू लागते, काय चाललंय ह्या बाळाचं कौतुक, जसं काही या जगातली अस्मिता पहिली आई आहे आणि जगातील हे पहिलं बाळ आहे असं कौतुक चालू आहे. परंतु असू देत, हे तर माझ्या पत्त्यावरच पडेल ना. म्हणजे हे सगळे सुभेदार या बाळाच्या गोड कौतुकामध्ये बिझी असतील आणि मी जरी कुठे गेली तरी कोणाचं काहीच लक्ष नसणार, म्हणजे मला इथून सटकायला मिळेल असं म्हणत आता प्रियाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू असतो. आता विमलताई किचनमध्ये येताच प्रिया म्हणू लागते, विमल मी आलेच हा. तर विमलताई म्हणतात, परंतु तन्वीताई अहो ते दूध. तर प्रिया म्हणू लागते, तुला सांगितलं ना दुधावर लक्ष ठेव, मी आलेच, बाकी काही बोलू नकोस असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता जा बाळा, तुला आता आरामाची गरज आहे, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. सायली जा बरं, अस्मिताला तिच्या रूममध्ये घेऊन जा. तर आता अस्मिता म्हणू लागते, नाही मम्मा मी इथेच बसते ना, तसंही हॉस्पिटलमध्ये बसून बसून खरंच मला खूप कंटाळा आला आहे. सायली म्हणते, अस्मिताताई अहो तुम्हाला आरामाची गरज आहे आणि आम्ही तर तुमच्यासोबत आहोतच ना, तुमच्या रूममध्ये कोणी ना कोणी असेलच, पण तुम्ही आता आराम करा. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना आम्ही आहोत सर्वजण. तर आता अश्विन म्हणतो, अस्मिताताई बाळाच्या बाबतीत कोणतीही हयगय चालणार नाही आणि आम्ही ती खपूनही घेणार नाही, त्यामुळे आम्ही जे सांगू ते तुला आता ऐकावंच लागेल. आणि हो आता आमच्या सगळ्यांचं तुला ऐकायचं आहे. आता अस्मिताकडे दुसरा कुठला पर्याय नसतो, घरचे एवढे सगळेजण काळजी घेणारे आहेत म्हटल्यावर अस्मिताला तर त्यांचं ऐकावंच लागतं. आता अस्मिता रूममध्ये जाणार म्हटल्यावर तिच्या बॅगाही घेऊन जाव्या लागणार. सायलीच्या हातात तर बाळ असतं, अर्जुन बॅगा उचलत असतो आणि म्हणू लागतो, आता या सगळ्या बॅगा मलाच उचलायला हव्यात ना, कारण बायकोच्या हातात तर बाळ आहे. तर आता प्रतापराव अर्जुनची मजा घेत म्हणतात, अर्जुन अरे आता बॅगाच उचलायची प्रॅक्टिस करू नकोस, आता बाळाला सांभाळायचीही प्रॅक्टिस कर. कल्पनाताई म्हणतात, हो ना, जोपर्यंत अर्जुन तू बाळाला व्यवस्थित सांभाळत नाहीयेस आणि सायलीला त्याची खात्री पटत नाहीये तोपर्यंत सायली काही मनावर घेणार नाही. आता सायली लाजू लागते. तर अर्जुन म्हणतो, मम्मा. आता सर्वच जण हसत असतात आणि सायली अर्जुनकडून बाळाची अपेक्षा करत असतात. आता सायली अर्जुनने लवकरात लवकर मनावर घ्यावं आणि सुभेदारांच्या घरात अजून एक बाळ यावं यासाठी सर्वच जण सायली अर्जुनला वारंवार बाळ व्हावं, या घरात पुन्हा एकदा नवीन बाळ यावं यासाठी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ज्यावेळी अर्जुन आणि सायली अस्मिताला तिच्या रूममध्ये घेऊन येतात त्यावेळी अस्मिता खूप खुश होते, कारण रूम खूप छान सजवलेली असते. आता सायली अस्मिताला विचारते, कशी वाटते रूम? अस्मिता म्हणते, खरंच खूप छान वाटते, ही रूम तर मला माझी वाटतच नाहीये. सायली म्हणते, कारण आता ही रूम तुमची नाहीच आहे अस्मिताई, ही रूम आहे बाळाची. आता या घरात जे काही होईल ते बाळासाठीच. अर्जुनला सुद्धा डेकोरेशन आवडलेलं असतं. अर्जुन विचारतो, सायली तू केलेस का? सायली म्हणते, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे, मी आई आणि विमलताई आम्ही सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन केलं आहे. बरं अस्मिताताई तुम्ही आराम करा असं म्हणत आता सायली ही दूध आणण्यासाठी तिथून निघून जाते. आता अर्जुन आणि सायली तिथून निघून जाताच अस्मिता रूम पाहू लागते आणि त्यावेळी अस्मिताचा लक्ष जातो तिथे ठेवलेल्या फोटोजवळ. अस्मिता तो फोटो हातात घेते तर त्या ठिकाणी फक्त अस्मिताचा फोटो असतो. अस्मिता तो फोटो पाहते आणि तिला राग येतो. ती म्हणू लागते, इथे माझा आणि सचिनचा फोटो होता आणि तो असायला हवा होता, परंतु या सगळ्यांनी माझा आणि सचिनचा फोटो काढून टाकला आणि इथे फक्त माझा फोटो ठेवलाय. आता हे अस्मिताला अजिबातच आवडलेलं नसतं आणि म्हणूनच अस्मिता आपला सुद्धा फोटो तिथून बाजूला करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया सगळ्यांच्या नकळतच रूममध्ये येते आणि म्हणू लागते, या सुभेदारांनी तर माझी मोलकरीण करून ठेवली आहे, फक्त काम काम आणि कामच. आणि आता असं वाटते की त्या अस्मिताच्या बाळाची आयासुद्धा करतील असं म्हणत प्रिया राग व्यक्त करते. आपल्या पर्समध्ये किती पैसे आहेत ते पाहते आणि इतर सगळं साहित्य, मोबाईल आणि अजून सारे पैसे घेत ती आता आपल्या पर्समध्ये ठेवते आणि त्यानंतर ती खूप चिडचिड करत घराबाहेर पडत असते. प्रिया एकटीच बडबडते आणि म्हणू लागते, कर चांगुलपणाची नाटकं करायची आहेत ना मग कर, पण कशी तुलाच भोवतायत ना ते बघ असं म्हणत प्रिया राग व्यक्त करत असते. परंतु आता मला स्वतःला सेफ करायला हवं, कारण काही झालं तरी सायली अर्जुनला माझ्याबद्दल जी माणसं काही सांगू शकतात, माझ्याबद्दलचं सत्य सांगू शकतात, त्या माणसांना गायब करायला हवं. सदा महिन्याला तर मी गायब केलंच आहे, पण आता ती बाई सदा महिन्याकडून मी ज्या बाईकडे राहायला गेले होते त्या बाईला गायब करावं लागेल असं म्हणत आता प्रिया म्हणते की आता इतके सगळे पैसे त्या बाईच्या खिशात घालते आणि तिला अगोदर मी इथून गायब करते असं म्हणत आता प्रिया सगळ्यांच्या नकळतच घराबाहेर पडत असते. परंतु त्याच वेळी सायली अर्जुनने प्रियाला पाहिलेलं असतं. सायली अर्जुनला म्हणते, आईने तर हिला दूध गरम करायला सांगितलेलं होतं ना, मग ही अचानक कुठे गेली आहे? अर्जुन म्हणतो, 1 मिनिट असं म्हणत आता अर्जुन एक फोन करतो आणि म्हणू लागतो, आता मी जे सांगतोय ते कर. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
सायली अर्जुन त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि आता लक्ष ठेवून असतात. अर्जुन म्हणतो की आपला डिसिजन अगदी करेक्ट होता, आता घाबरण्याचं कारणच नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रिया त्या बाईच्या घरी पोहोचलेली असते, पण त्या बाई घरी नसतात. प्रिया म्हणू लागते ही आता बाई कुठे गेली आहे, कुठे तडमडली आहे. सायली अर्जुनने तर तिला गायब केलं नसेल ना. आता मात्र प्रियाला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन त्या बाईंना दुसऱ्या ठिकाणी घेऊन येतात आणि म्हणू लागतात या तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही एकट्या कुठेही बाहेर पडू नका, असं म्हणत प्रियाचा डाव सायली अर्जुनने उधळून लावलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी साक्षीबद्दल आणि सचिन भाऊजींबद्दल पोलिसांना काही कळालंय का? तर चैतन्य म्हणतो नाही, अजून तरी काही नाही. आता अर्जुन फोन कट करतो आणि सायलीला म्हणतो काय झालंय, तू एवढा विचार काय करतेस? तर सायली म्हणते तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही माझ्यापासून छोटी जरी गोष्ट लपवली तरी ती मला चालत नाही. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन पूर्णपणे घाबरून जातो. आता अर्जुनने सायलीच्या बसून हे सत्य लपवले हे सायलीला कळेल का? आणि जर कळालं तर सायली आता कोणता निर्णय घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.